आज आपल्याला करायचा आहे गाजराचा हलवा। आता आपण इथे सगळ्यात पहिल्यांदा गाजर चांगले स्वच्छ धुवून घेतले। आता ते किसून घेऊ। आता आपण पहिल्यांदा गाजर किसून घेऊ चांगले। आता आपण गॅस पेटवून घेऊ। त्यामध्ये आपण चांगलं तूप टाकून घेऊ। मी इथे 2 ते 3 चमचे तूप टाकलंय। तर तूप चांगलं गरम झालंय आपलं। त्यामध्ये आपण काजू बदाम आपण हे करून घेतले होते, हे थोडेसे फ्राय करून घेऊ। आता इथे चांगले फ्राय झाले आपले काजू बदाम, आपण तुपात टाकले होते, ते चांगले तळले गेले। त्याच्यात आपण टाकू किसलेलं गाजर। हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय। तर हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दूध पण टाकू शकतात, पण आमच्या घरात दूध आवडत नाही म्हणून मी तसंच फक्त त्यावर झाकण ठेवून थोडंसं गाजर शिजवून घेऊ आपण। 5 मिनिट आपण झाकण ठेवू यावर आणि थोडंसं शिजवून घेऊ। आता आपण 5 मिनिटानंतर झाकण काढून घेऊ। आता थोडंसं अर्ध आपलं गाजराचं अर्ध असं शिजलंय। आता त्यामध्ये आपण अर्धी वाटीला थोडीशी जास्त साखर टाकू। तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून साखर टाकू शकता, किंवा कमी पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता साखर आपण चांगली मिक्स करू आणि थोडंसं एकदा परतवून घेऊ। गाजरामध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी किंवा काही टाकायची गरज नाहीये, पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडं दूध टाकू शकता त्यात आणि त्यानंतर असं परतवू। आता परत फक्त 5 मिनिटांसाठी थोडीशी साखर त्यामध्ये पूर्ण मिक्स होईपर्यंत 2 मिनिट फक्त झाकण ठेवू आपण आणि 2 मिनिटांनंतर लगेच काढून घेऊ। हे झाकण काढून घेऊ। आपला मस्तपैकी गाजराचा हलवा तयार झालाय। साखर पण त्याची छान पगळली, मिक्स झाली आहे। आता इथे आपण हा खाण्यासाठी एका बाउल मध्ये काढून घेऊ। हा झाला आपला गाजराचा हलवा तयार।